भाव मोरया भाव पावरे दावी रूप ते मोरया दावी रूप ते मोरया दावी रूप ते भाव मोरया भाव पावरे भाव मोरया भाव पावरे दावी रूप ते साजरे मोरया दावी रूप ते साजरे गजानना दावी रूप ते साजरे जड झाले लोचन एकदा दे दर्शन लोचन जड झाले लोचन जड झाले लोचन एकदा दे दर्शन गजानना लंबोदरा रे मोरया गजानना 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 लंबोदरा रे भाव मोरया भाव पावरे भाव मोरया भाव पावरे दावी रूप ते साजरे मोरया दावी रूप ते साजरे गजानना दावी रूप ते साजरे ऋण तुझे मोरया सांग कैसे फेडू काया ही मलिन माझी चरणासी अंतरू चंदना परी जिजू दे गंध तुला लावू भाव भक्तीची ही अश्रू तुले तुला वाहू करी फिते नाहे पांगरे मोरया तरी फिते नाहे पांगरे भाव मोरया भाव पावरे भाव मोरया भाव पावरे दावी रूप ते साजरे मोरया दावी रूप ते साजरे गजानना दावी रूप ते साजरे जड झाले लोचन एकदा दे दर्शन जड झाले लोचन जड झाले लोचन जड झाले लोचन एकदा दे दर्शन गजानना लंबोदरा रे मोरया गजानना 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 लंबोदरा रे भाव मोरया भाव पावरे भाव मोरया भाव पावरे दावी रूप ते साजरे मोरया दावी रूप ते साजरे गजानना दावी रूप ते साजरे वेड म्हणावे काया सांग कुठले नाते माय बाप बंधू सखा सर्व तूच वाटे मोह माया तुझी या पुढे सारे खोटे वेड लागले मला तुझ्या दर्शनाचे विसरलो मी देह
रूप ते साजे गजानना दावी रूप ते साजे सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उदशेंदुराची झळके माळ मुक्ता परात जय देवा जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना जय देवा जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना ओम नमो श्री गजानना 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 रत्नाकटित परात गौरी कुंडाची उभी कुंकुमकेशरा हिरे जडित मुकुट शोभतो वरा तीनु पुरे चरणी घाला जय देवा आ ओम नमो श्री गजानना 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 लंबोदर पीतांबर फणीवर वंदना सुंद वक्रतुंड श्रीनयना दास रामाचा वाट आहे सदना कटी पावावे वाणी रक्षावे सुरवर वंदना जय देवा मोरया मोरया सुख करता दुःख हरता वर्ता विघ्नाची नुर्वी पूर्वी प्रेम रूपा जया सुख करता दुःख हरता वर्ता विघ्नाची नुर्वी पूर्वी प्रेम रूपा जया सुख करता दुःख हरता वर्ता विघ्नाची नुर्वी पूर्वी प्रेम रूपा जयाची पदकमली मी दासते पदकमली मी दासते भावे दिन रजनी भजावे दिन रजनी शिवसुता भजावे दिन रजनी शिवसुता भजावे दिन रजनी शिवसुता भजावे अनमोलया प्रीतीला कवटाळुनी धरावी अनमोलया प्रीतीला कवटाळुनी धरावी प्रीती तुझी स्मरावी हृदयात साठवावी प्रीती तुझी स्मरावी हृदयात साठवावी प्रीती तुझी स्मरावी हृदयात साठवावी अनमोलया अनमोलया प्रीतीला कवटाळुनी धरावी प्रीती तुझी स्मरावी हृदयात साठवावी प्रीती तुझी स्मरावी हृदयात साठवावी प्रीती तुझी स्मरावी हृदयात साठवावी
हृदयात साठवावी आ हृदयी विगाले सर्वार्थानी सुख करता तू दुःख हरता पूरयते सात्राता पूरयते सात्राता पूरयते सात्राता. मानवी जीवनाच्या कल्याणासाठी आणि या राजनगरीच्या रक्षणासाठी माझो जन्म झालो. त्या या जन्मभूमी कट्टा नगरीत मी स्वतः राजा शांती सेन नतमस्तक होतोय, नतमस्तक होतोय, नतमस्तक होतोय. कट्टा नगरीच्या संरक्षण आणि विकासासाठी मी श्रीदेव गजाननाचरणी लीन होतोय, गजाननाचरणी लीन होतोय. कट्टा नगरीतील प्रत्येक नागरिकास सुरक्षित आणि सुखी ठेवण्यासाठी मी काय पण करू शकतोय. वेळ इल्यास राजशासन म्हणजे न्याय कसो जायच्याचोय देवचो मी प्रयत्न करीन, देवचो मी प्रयत्न करीन. मंडळीनू, आजकालचा तुमका माहित असा की ज्याच्या खिशात पैसो त्याचो आतासो न्याय असता, पण आता माझा तसा नाही. माझो न्याय म्हणजे राजशासन. न्याय कसो जायच्यात कोर्टात खटले गेल्यार 4-4, 5-5 वर्ष चालतं, पण माझ्याकडे तसा होत नाही. न्याय कसो जायच्यात नारायण 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 तना तनावर लिहिले प्रभू तू कना कनावर लिहिले प्रभू तू हाणाऱ्या तेना भगवान कोठे माझे ना भगवान कोठे माझे ना भगवान कोठे माझे ना कना कनावर लिहिले प्रभू कना कनावर कना कनावर कना कनावर लिहिले प्रभू तू हाणाऱ्या तेना हाणाऱ्या तेना भगवान कोठे माझे ना भगवान कोठे माझे ना थंडी वारा पाऊस विसरुनी थंडी वारा थंडी वारा थंडी वारा पाऊस विसरुनी शोधायाला माझा रे क्षण शोधायाला 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 माझा रे क्षण शिरी तापल्या उन्हात रण रण
येवा येवा नारद मुनी, असं नसतं. अरे राजा शांतीसेन, तुझ्या या नगरीत सगळं आनंदी आनंद असा होय आणि माका तिचा अभिमान असा. होय. पण मी काय म्हणतोय, तुम्ही तुमच्या लग्नाचा विचार अजिबात करीत नाही. माझ्यामध्ये तुमचा लग्नाचा विधान केला वाटता. नारद मुनी, तुमका नक्की म्हणायचा तरी काय असा? होय, 2-3 दिवसात तुमच्या लग्नाचा योग असा आणि ती व्यक्ती अत्यंत गरीब घराण्यातली रूपवती सुंदर मुलगी जर तुमच्या आयुष्यात दिली, तुमचा मला झाला समजा. नारद मुनी, असा खराच असत ना, तुमच्या तोंडात साखर पडो आणि माझा शुभ कार्य लवकर घडो. पण या नगरीत राणीशिवाय काय मजा नाही. म्हणजे काय? काय सुधारणा करूची असती, राणी साहेबांची मदत करची आता. आता तू मार्गात हो आणि शोधूक लाग अत्यंत गरीब घराण्यातली रूपवती सुंदर मुलगी. निघालोच मी. नारद मुनी, तुम्ही पण चला. होणारा होताला जाणारा जाताला मागे तू फिरू नको. उगाच सांडून खऱ्याची संगत खोट्याची धरू नको. येईल दिवस तुझा इमानसा जिगर सोडू नको. तुझ्या हाती आहे डाव सारा सर्ग जल कालची रे. देवा काळजी रे माझा देवा काळजी रे. देवा काळजी रे माझा देवा काळजी रे. देवा काळजी रे माझा देवा काळजी रे. होणारा होताला जाणारा जाताला मागे तू फिरू नको. उगाच सांडून खऱ्याची संगत खोट्याची धरू नको. येईल दिवस तुझा इमानचा जिगर सोडू नको. तुझ्या हाती आहे डाव सारा सर्ग जल कालची रे. देवा काळजी रे माझ्या देवा काळजी रे. देवा काळजी रे माझ्या देवा काळजी रे. वळखलास? वळखलास काय? मी हा सुगंधी. बस बरा वाटला. खूप ते झाले अंग नुसतं मोडता. आता माका पहिल्यासारखे जमना नाही. पहिली मी अगदी चवळीची शेंग होतय. लगीन जमता जमाना आणि बापूस माका काय घरात ठेव बघी नाही. नाकेरीला काय सगळे जुलगे माका टका माका बघित राहत. ओ काकानू, घे वहिनी. खरा सांगतोय, वहिनी बघ दादा. बघ, वहिनी बघता. मी या बाई कधी घरात चलत जाऊक ना. कोण नाही कोण माका गाडीवर बसवून घरात नेऊन सोडी. खरा सांगतोय, माझा लगीन झाला आणि भावाचा प्रेम लय गावला आणि मी अंगान अगदी सुटत गेलो. मग सगळी लोक म्हणाक लागली, या सुगला खाऊन खाऊन फुगला. माझा रडा गेला माहिती आहे. मी ऐकत जाऊचा ना आता. करा म्हणशीत ना, तर ते मासी सर आणि भात सर यांच्यानी माझा वाटोळा केल्यानी स्वर्गात आणलेली आणि मनाक लागले, सुगल्या गो भारी हा कर लगीन. मी आपलं लगीन केलंय. मेलो गो गावलो तो बेवडो रोज मारझोड करी. मी आपला चांगला जोडून काढी, त्यानंच वर गेलो बिचारो. काय सांगू तुमका, चांगलं होतं दारू पिऊन यायचो आणि माका सांगा, सुगल्या तुका होई, सुगल्या तुका होई. मग चांगला जोडून काढी. आता माझा पोर दूर घ्या, त्याच्याकडे बघूनच मी दिवस काढतोय. पोर माझा अजून हिला नाही कडे. हो दुर्ग्या, दुर्ग्या, हो दुर्ग्या, हो दुर्ग्या, काय गो मेला. हो दुर्ग्या, दुर्ग्या, या बाई, काय गो मेला या. एवढे कमाडं वाटतंय मेल्याचा. दुर्ग्या, हो दुर्ग्या,
आदत केलंय रोज रोज जाणं ना. हो नक्की मैत्रीण होती माका तुझ्या भरोसा नाही हा. म्हणजे तुका माहिती आहे ना माका बाय बापयांचं लय भय वाटता. हो. काय सांगता माका तर वाटता याचा स्वभाव बघून एका कोणावर तरी प्रेम झाला. अरे. आता बाय खूप अनुभव हा. खूप अनुभव दांडगो अनुभव हा. म्हणजे तुका नाही सांगता. माका माहिती आहे तू कशी होती. कोणी आणला आता काय सांगा मी. मी काय म्हणतोय तुझ्या मैत्रिणीकडे गेलं वा हो नक्की हो चांगले तोंड झाले हा नाही तर खायची मैत्रीण होती मला सांग. त्या मनुष्याचा चढू. हो. काय मग माका काहीतरी गडबड वाटतं. काल काय आता तू माका आणतो चांगली माडी नाही सागे. काय माझं राजकुमार आहे का इलो. तुझं नाही गे आहे. नाही गे आहे. आहे. ओ सुगल्या सुगल्या काय मागो कसा काय बरं चाललं महाराज पण मी काय म्हणतोय तुम्ही कसे आहात. आम्ही सगळे बरे असो. सगळे म्हणजे किती जण आहात तुम्ही. मी आणि माझो भाव आता ह्या ना मग सगळ्यात म्हणतलंय ना. होय बरोबर हा. त्या सगळ्या बाजूक रवाने बाजूक रावाले तुझा चेडू हा ओ त्याचो लगीन जाऊ गेला ओ आणि मी त्याचो हात मागा किल्लय मागो. इश्य. काय होता तुझा काय गे आहे. राजकुमार मग काय सांगतात ते ऐक तू. राजानू हा. तो हात मागा दिलास. होय गे आहे. राजा माझा हात घेतल्यानंतर मी काय करू. गोविंदा राजा हात मागता म्हणजे लगीन करूचा म्हणता. अरे इश्य. दुर्ग्या मात्र खूपच सुंदर असा. हे असंच असा तुका आवडलं. ओगीत लग्नात मागणी घालून दिलंय नाही होय. आला बोला तुम्ही. अगो सुगल्या तुझ्या दुर्ग्या रोज पाण्याक जा आणि येताना माझ्या राजमहालाकडसून ये आणि डोळो मारी माझ्या. मी तरी काय करतलो. रोज ना घोड्यावरतून जाताना रोज असा असा करी. मी आपल्या पाठी पुढे बघलंय तर कोण पोर नाही. माका वाटला ह्यो माझ्या रात्र लाईन मारता. मेली बाबा, वाटतं ते बोला रे. ऐक लगे. काय राजकुमार उलाढाल तरी ऐक तू. आपला? राजकुमार आता तरी राजा ऐक. तो म्हणे काय बोलतलो. अगे आहे ते मोठे माणूस असत. माका तो घेऊन जाऊन बघता लगीन करून म्हणता माझ्या अंगडा. आला राव. मारी चांगला तोडी. आहे राजा माका तू. लय ह्योच गहू होय. राजा राजा जागा. मारतले धरून दाडक्यात फोडून टाकले कप्पा धरे. आहे तू आता काय करतो. मारतले धरून हा राजा तू. याचा मी लगीन लावून देतले पण आधी एका विचारतो. राजा पसंत हा. माका कधीपासून पसंत हा. रोज भांडी घासू काय फुकट कपडे धुवून भांडी घासू फुकट जाय नदीवर. रोज आपलं लाईन मारायचं. मग त्यात म्हणतं तर पाणी कसं राहतं या. राजाने तुमका चालता होय तर ओगीत हात मागा किल्लय काय काय त्याचो. किसके तोंडाचा माझा पोट. चालता. राजानू हा. तुम्ही नाही थांबा मी आम्हा मुहूर्त काढून येतो. येवा आरामात येवा. होय राजानू एवढं मस्त वातावरण ना तुला काय करू सारखे वाटणार ना. काय सांगता चला तर मग आपण नाच करूया. निशाना तुला दिसला ना. निशाना तुला दिसला ना. झिरमिर पाऊस धारा झिरमिर करी मदनाचा वारा. झिरमिर पाऊस धारा झिरमिर करी मदनाचा वारा. येना सजना येना. निशाना तुला दिसला ना. निशाना तुला दिसला ना. निशाना तुला दिसला ना. भिजली पाणी वेली आसमंत. अंगी फुलणी आला हे वसंत. भिजली पाणी वेली आसमंत. अंगी फुलणी आला हे वसंत. प्रीत जळी भिजनी तू येना अलग
अलगत मज हृदयासी घेना प्रीत जळी बिजणी तू येना अलगत मज हृदयासी घेना येना सजना येना निशाना तुला दिसला ना निशाना तुला दिसला ना निशाना तुला दिसला ना झिरमिर झिरमिर पाऊस धारा झिरमिर करी मदनाचा वारा झिरमिर झिरमिर पाऊस धारा भिरभिर करी मदनाचा वारा येना सजना येना निशाना तुला दिसला ना निशाना तुला दिसला ना निशाना तुला दिसला ना तुला दिसला ना तुला दिसला ना चला आपण आता निघूया खूप वेळ झाली संध्याकाळ होत आली आहे घरी वाट बघत असतो राजकुमार. आणि आपला मुलगा बघून घेऊया. आता बघूया पैशासाठी. नको आपण जाऊया चला उगाच वेळ घालवला. ठरलं बाई आपल्या शांती घेऊन महाराजांकडे पण महाराजांनी काही दिसलंच नाही होत. वाय तीर्थ का तू थोडी बापाने तुका पाठवल्यान होय येतात येतात लिस्टिप लावता वाईटा सगळ्यांना औषध मिळाले. शुभ लग्न सावधान स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धितं मुरुडं विनायकमहं चिन्तामणि देऊरं लेदाद्रि गिरिजात्मजं सुवरदम् विघ्नेश्वरं ओझरं ग्रामे राजन संस्थितो गणपती कुर्यात् सदा मंगलं शुभमंगल सावधान
आई बापाची लाडाची लेकही निघाली नवऱ्या घरी माया माहेरची डोळ्यात वाहे आसवा परी माया माहेरची डोळ्यात वाहे आसवा परी आई बापाची लाडाची लेकही आई बापाची लाडाची लेकही निघाली नवऱ्या घरी माया माहेरची डोळ्यात वाहे आसवा परी माया माहेरची डोळ्यात वाहे आसवा परी माया माहेरची डोळ्यात वाहे आसवा परी नारायण नारायण झाला आबा एकदा राजाचा लगीन राणी बारी गावली औसव भारीचा पण राजाचा पुढे विधली की काय तर फक्त आणि फक्त माकाच माहिती असा राणीचो तरुणपणी अपघात असा पण राजाचा काळ राजकुमार असा पण गादी सांभाळू शकता पण राजाच्या नगरीत चोरी बलात्कार राक्षस ही सगळी लपडी चालू असतो राजा हे गोष्टी पटवून दिल्याशिवाय काय राजाचा राज्यशासन म्हणजे जयच्या तय न्याय काय चला तो नाही वाटता बाकी राजा भारी असा पण या गोष्टींका आवड घालू करू कोणत्या तरी पावलांचा आवाज येता कोणतरी येता वाटता आता कोण माझा घेता उगाच बघूया. आज तर मोठी चोरी करू गावतली प्रत्यक्ष मला दिला असेल तो शांती का फांती राजा स्वतःकडे शाणस मारता ते चित्ती दुर्गा काय फुरगा राणी लय शायनिंग मारता अशी चोरी करतले म्हणजेच सगळ्या काय लुटून घेऊन जातले मग बसा राजा आणि चोर शोधत माझ्यासोबत जर 2-3 जण असले असते ना तर राजाचे गादी दिला असते तो घरात आणली नव्या मग काय बघूक नको मी केलेली चोरी तू राजा सांगतालस तर तू मेलस मी तुका ठाण मारतलोय मेले चोरी करून पोट भरणार तू आणि माका मारूची धमकी देतलं माझ्या कामाक कोणी नाव ठेवलं माका आवडत नाही मी कष्ट करून पैसे कमावते ते का तू चोरी म्हणतस वारे कळला मारदा तुका तर ठाण मारायची वेळी असा आता मेले मी ना श्राप देऊन नाहीसं करून टाकी तुका माहित नाही मला अक्काऊ तू स्वतःकडे शाळा समजतं होय अरे राजा शांती सेन धाव राजा तुझ्या अंगात मोठा रागा होऊ शकता नाराज कुणी मध्येच काय या तुमचा तुम्ही सांगितल्याप्रमाणे आता माझा लगीन झाला मी आता संसारात व्यस्त असतो मध्ये तुमचा काय या चालता मधी मधी अरे मनाने तुझा का लगीन यो बघ कोण नका मारूची भाषा काढता नाराज मुनी यो चित्र विचित्र प्राणी खायचो आणि तुमका मारूची भाषा काय का करता अरे माझा सोने हा. तो विचित्र प्राणी नाही त्याने आता तुझ्या माला चोरी केल्या होय का? आणि त्या दिवशी त्या मास्तरांच्या घरात चोरी करून दुसरं कोण नाही ह्यो तो तुझा विचित्र प्राणी नाराज मुनी तुमका तर माहित असा राजा शासन म्हणजे माझो न्याय कसो जायच्या थंय असता आताच्या आता शिपायांका बोलवा आणि या चोराक जन्मठेपेची शिक्षा देऊक लावा
याच्यानंतर आपल्या कट्टा नगरीतलो एकही नागरिक चूक करूची हिंमत करूचो नाही. आत्ताच्या आत्ता एका घेऊन जावा. शिपाई, राजा चुकला माझा. माफ करा. तुमच्या नको नको जेवण आता पोरा उपाशी मरते. माफ करा. नका सोडून द्यावं. नारद मुनी एका घेऊन जाऊ सांगा. मग ह्याच्या पुढे मी अशी चोरी करायला माफ करा. घेऊन जा ऐका. ए, राजा काय झालं? तुझ्यासारखं कर्तबगार या नगरीत राजा असताना होय हे अशा गोष्टी करायचे. नारद मुनी नक्की काय झालं तर स्पष्ट बोला, कोड्यात बोला नको. काल ते कट्ट्याच्या सड्यावर एका लहान मुलीवर बलात्कार झालो आणि तुझं खून झालो. याबद्दल तू काय निर्णय घेतलं? आधी त्या नराधमाक माझ्या समोर आणा, मग काय तर बघूया. शिपाई घेऊन यायला. खया तो नराधम घेऊन या दे का. नारद मुनी ह्योच काय तो नराधम? होय. नारद मुनी तुमका माहित असा राजशासन म्हणजे माझो न्याय कसो जायच्या थंय असता. या बलात्कार करणाऱ्या माणसाक आत्ताच्या आत्ता आपल्या कट्टा नगरीच्या वेशीवर देऊन फाशीची शिक्षा देण्यात यावी. यानंतर आपल्या कट्टा नगरीतलो आणि माझ्या राज्यातलो कोणतोही नागरिक असा कृत्य करूची परत हिम्मतही करूचो नाही. शिपाईंनो हेका घेऊन जावा. मेल्याला का वाटलेला काय तुझे शिपाई तुझ्या हलक्यात म्हणजे बघीच राहुले होत. त्यांना सांगलं घेऊन जावा तरी येऊन बघीच राहुले होत. नाही तर नाही तर म्हणतो वर काय मिळेल ती. चल मी येतो ना पुढच्या कर्तव्यात जाऊ गव्या. आज माझ्या राज्यातलो एक नाही तो प्यार पडलो. अशा माझ्या राज्यात अनेक पिडलेले लोक असत, त्यांका सोडवणं या माझा कर्तव्य असा. तर मी पूर्ण करूचो प्रयत्न करी. निघालो पुढील कर्तव्यासाठी. त्या राजान माका सांगितलेले दरबारात ये म्हणून आणि स्वतः गायब झालो. काय रे राक्षसा, तुझा झाला तरी नक्की काय? ए राजा हा. तुम्ही का फसवलंस? म्हणजे मी नक्की केलंय का तुका फसवलंय म्हणजे? ए नारद मुनी माका सांगितलेले ती गरीबाची रूपवती सुंदर मुलगी फक्त तुझ्या नशिबात लागतली पण ती तू गेलोस. अरे ती मुलगी माझ्या नशिबात होती, ती माका गावणार होती, ती गावली. आता तुका त्याचा पश्चातापच करू होयो. तुझ्याकडे नारदान आणून संधी दिल्या पण तू चुकवलास का? त्या राणीसाठी मी काय पण करू शकतो. मी तुका ठार पण मारू शकतो. हो तर आता लढाईसाठी सज्ज. ये तर मग मैदानात बघूया. आहा गडचे दुरिते आम्ही रहिवासी. गडचे दुरिते गडचे दुरिते गडचे दुरिते आम्ही रहिवासी. देवाचा झेंडा वळखला दुरून मोतिया नद्या मी भरून. नाहीतर देवा देवा मी जातो दुरून. मल्हारवाडी मोतिया नद्या मी भरून. नाहीतर देवा देवा मी जातो दुरून. आहा ओढलाविती अशी जीवाला गावाकडची माती. साध घालिती पुन्हा नव्याने ती रत्नाची नाती. मल्हारवाडी मोती
ज्ञान द्यावी नवीन. नाहीतर देवा देवा मी जातो दुरून. आहा माझ्या नगरी अशा या राक्षसांनी उन्मत राक्षसांनी छळ केलेली या लोकांचो त्यांका तर आता संपवकच वया. याशिवाय आता माझा जीव काय कोणचा जीव थाऱ्यावर रवायचो नाही. निघालो. कधी अरे थाविन सुबक तराना, कधी मंत्राचा भास दिवाना. कधी अरे थाविन सुबक तराना, कधी मंत्राचा भास दिवाना. सूर सुना केविलवाना, सूर सुना केविलवाना. शरणांगत अतिलीन हो, शरणांगत अतिलीन सख्यारे. जिनी देवी हो, जिनी जिनी देवी हो, जिनी जिनी देवी. शांतीसेन महाराजांचा विजय असो. माझा जो विजय लिखित होता तो पूर्ण झाला. माझा राजकुमारा वांगडा लगीन झाला. माझा राजकुमारा वांगडा आईच्या परवानगी लगीन झाला. पण माझा म्हणणं काय असा, तुम्ही पोरींनी एक लक्षात ठेवा, आपल्याक लहानाचा मोठा आपल्या आऊस बापूस करतो. मग आपण लगीन करताना सुद्धा त्यांच्या परवानगीनेच करू पाया. नाहीतर आताची पोरी काय करतात, खंयतरी तरी नवरो बघतात, खंयचं तरी नवरो बघतात आणि पळान लगीन करतात. तर असा करता कामा नये. आणि तुमका सांगतोय, प्रेम करणं काय वाईट गोष्ट नाही. प्रेम काय मिया सुद्धा केलंय, प्रेम काय मिया सुद्धा केलंय. पण लगीन करताना मात्र आवशी विचारूनच केलंय. पण ता जाऊ दे. आता माझा एक स्वप्न असतं, का म्हणजे आपल्या राज्यातले सगळे मराठी शाळा वाचवायचे आणि त्यांना सुधरवायचे. आणि हा माझा स्वप्न माझे राजे नक्कीच पूर्ण करतले. आणि त्या पूर्ण करण्यासाठी त्यांना मी साथ देतो. पण ता जाऊ दे, मी कधीपासून या राज दरबारात गेलोय, पण अजून माझ्या घरी गेले नाही कसे, अजून हे रवले कोण. महाराज, मी तुमचा साष्टांग दंडवत घालतो आणि तुम्ही 100 वर्ष जगा आणि मी माझा कुंकू डोक्यावर घेऊन नाचलेलो आहे. विया सुखी रव आणि माका सुद्धा सुखी रव अगदी. महाराज, तुम्ही माझे राजे, या नगरीचे राजे, आणि माझ्या बाबतीत तुम्ही असा म्हणतास. जाऊ दे, आता मी बोलणारच नाही. आता रवा. माफ करा राणी सरकार, चेष्टा केली तुम्ही. आता कान पकडू का तुमचे. नाही हो महाराज, तुम्ही माझे घरी, मी तर चेष्टा केली हो तुमची. या सगळ्यात जाऊ दे, आपल्या या कट्टा नगरीचे हाल हवाल काय असत. तसा म्हटला तर सगळा काय बरा चालला. आता मका येताना वाटेत बेनके वहिनी, राणे वहिनी, जाधव वहिनी सगळे गावले. म्हणत होती, राणींची बाय मज्जा असा, हो राजा गावला तर हिचा काय फावला. कामधंदो काय करू नको, कामधंदो करू नोकर चाकर असो, कामधंदो करू नोकर चाकर असो, तर हिका काय नुसता बसाचा आणि गिळूचा असा. मग काय, या कट्ट्या नगरीच्या राजाची राणी होती, ती तर सुखातच रवतली. त्याच्यात त्यांचा काय गेला, तू माझी लाडाची राणी. हा काय मग पुढे काय चाललं आपल्या नगरीत. बाकी सगळं काय बरा चालला. रोज नाक्यावर बाजार भरता, माण्यांच्या दुकानात नाश्ता जेवण गावता, भोपळे भुशे यांच्या दुकानात सगळे काय वस्तू गावतात. सोमवार ते शनिवार शाळा भरता, शाळेतल्या पोरांका जेवण सुद्धा गावतात. पण राजांनो, काल मी आपल्या शाळेत गेले तेव्हा ना माका मुलांची पटसंख्या खूपच कमी दिसली आणि शिक्षकही खूपच कमी दिसले. आणि शिक्षक म्हणा होते की सरकारने नवीन धोरण काढल्या ना की आपले मराठी शाळा बंद करूचे. राजांनो, मी काय म्हणतो,
तुम्ही आम्ही या मराठी शाळेतच शिकलो आणि लहानाचे मोठे झालो. आणि महाराज आज तुम्ही बघा आणि महाराज तुम्हीच बघा की मराठी शाळेत शिकाण एवढ्या मोठ्या नगरीचे राजे झाला. होय ना? होय. मग आपण हे मराठी शाळा वाचवू नको? या कट्टा नगरीचो राजा स्वतः शांतीसे नसताना कसल्या गोष्टीची कमी पडाक देऊचंय नाही आणि रवलो प्रश्न तो हे शाळा वाचवचो. ती शाळा वाचवणे हा माझा कर्तव्य असा. त्या शाळेत मी शिकन मोठं जाऊन राजगादी सांभाळलोय. त्या मी आता पूर्ण करतलोय आणि तुमचं राणी सरकार स्वप्न पण मी पूर्ण करतलोय. अरे शेवटी भाऊ कोणाचो? दुर्गा राणीचो. चंदनाच्या ताटात ठेवतय खोबरा आणि लसूण. चंदनाच्या ताटात ठेवतय खोबरा आणि लसूण. शांतीसेन महाराजाचं नाव घेतय. शांतीसेन महाराजाचं नाव घेतय त्यांच्या मांडीवर बसून. लयच लाडा दिलास. अरे मग काय? मीरागिनी तू अनुराग मीरागिनी तू अनुराग सांग सजना होशील का सांग सजना होशील का सांग सजना होशील का मीरागिनी तू अनुराग मीरागिनी 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 तू अनुराग सांग सदना होशील का सांग सदना होशील का सांग सदना होशील का तुझ्या विना जग युगस वाटे तुझ्या विना जग तुझ्या विना जग तुझ्या विना जग युगत वाटे अवती भवती मृग जग सगळे अवती भवती अवती भवती अवती भवती मृग जळ सगळे परिसाधना होशील का परिसाधना 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 होशील का मीरागिनी तू अनुराग मीरागिनी 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 तू अनुराग सांग सदना होशील का सांग सदना होशील का सांग सदना होशील का. चला राणी सरकार आता निघूया आपण. पुढील कामासाठी जाण्याची माझी वेळ झाली. निघालो. माका वैतागिलो या संसाराचो माका वैतागिलो संसाराचो माका वैतागिलो या संसाराचो खिशात नाही पैसो संसार चलतालो कसो खिशात नाही पैसो घरात नाही पैसो हातात नाही पैसो संसार चलतालो कसो संसार चलतालो कसो संसार चलतालो कसो माका वैतागिलो या संसाराचो माका वैतागिलो या संसाराचो माका वैतागिलो या संसाराचो. काका गेले उठान. माझी एंट्री मनात गेले काय का जाऊन मी काय म्हणतोय. माझ्या पाटलेदारची लाकडं आणि सोला कोणी नेली. कोणते कोणते
देवा मारे असे काय करतात गरीबाची सोला नाही हा मी गाळाला घालतला देवळात आधीच सांगतोय अरे आई यावा पाचून का बोलता हिम्मत ना आई रे अरे आई रे बाब्या काला तुझा किचा येतं क्या का दुखत आई दाबून देतोय पाय तुझे आई येतास कोण येत मी नाही मी काय बाबा लागत गेलाय तुमच्या बापाची नोकर होय आई यावा अरे आई यावा रे आई यावा कोणी नेली तुम्ही नाही नेऊचास मला घर तरी माहिती आहे माझा तुका काय झोपडी कोणी बघली तुझा बापूच इल्लो माझ्याकडे अरे चाय पिऊ गेलो जाय होतो तो बिरबिरान पडलेलो हो हा मोठ्यान बोल रे काय बाबा सांगा मला कोण नेली तू काय प्रवा मी आधीच सांगते दांडको फेकून मारीन हा गणो एवढे त्याची तगडी तोडताय गाण्याची हा सगळ्याच कडे गणो 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 काय तो गेलो अय्या रे तगडी तोडता तुझी हा गरीबाची नेता तू काय प्रवा मारून टाकलं इथं दान कॅन बोंड काढून उडवीन धरून हा काय काय अय्या तरी दाखवते तुका काय करता नाही तर मी काय बाबाची नोकर आहे तुझ्या कोणतो अय्या सगळं काम बसल्यात मग मोठे काका पण आता इलं हा ऐकान घेऊन जाऊन आता काकांना सांगलंय तुमची तगडी तोडतील काका इले सर आता एक शब्द बोलायचो नाही होय बाबा काकांनी बरोबर काकांनी होय बोलले म्हणजे सगळे होय बोला काय सांगा बाई काय ये डोळे पुसा घेतो येतो या ना पुसा घे ना अरे ये मरे अरे येऊन येणार कोण सुगल्याशिवाय हाय कोण बरोबर आहे बघा कानू हा काकी बघ मोबाईल बघता आणि ऑडिओ बघता काय गे काकी काकीने तर व्हिडिओ करून घेतलेत काय हो मेलन होय यावा थैसून दिसते बोमाडतास आपले कुत्तामतास होय यावा होय झालं तर माहित द्या मला तुमका दिसते कुत्तामतास घ्या का आम्ही काय काय याव तुझ्या बापाची नोकर हो काकानं ऐका घेऊन जाणार आम्ही काय करत काय यात आलं ही छोटी पोरं बोलायला लागली मग मोठी काय बोलतली दादा ये ना तू तरी ये मेले हसता काय दिसतो अरे हो मेले नो बघा आता सगळे बिये बोलायला लागले सगळे पुढे येऊन बसले बघा सगळे पुढे येले अरे आता अडे यावा ताईला असते हाय यावा मेले तू लवकर तुमची वाट बघते काय ये ना चला यावा नाची आपली नाची गाणं लावलं नाची यावा तरी अरे यावा मी आधीच सांगते आता लाकडं आणि चोला द्यायची नाही तर मी आता बघा
गेलं खडे उगावला माका वाटलं का गेलो तुला तपश्चर्या करू देवांची शक्ती मागा देवांकडे राजाने राक्षस खूपच उन्मत झालो हा. होय काय नगरीतले सगळे लोकांका लुटून मजा मारता इतको एका हातात नाहीसं करून टाका माझा शिवाय भारी असा पण पूर्ण कट्टा नगरी तुमचा जय जयकार करता हो काय माझ्या घरी तो राजा सांगतोय. पहिला तुका मारतोय, मग या राजा बघतोय. नाराज मुनी या राक्षसात मीच ठार मारणार त्याच्याशिवाय या कट्टा नगरी आणि माझ्या जीवा कधीच शांतता भेटायची नाही असे किती राजा आणि प्रजा होऊन गेले पण या राक्षसात ठार मारची हिंमत अजून कोणाक नाही हा. 56 राजा होऊन गेले पण या राक्षसात ठार मारची हिंमत कोणाक नाही हा. त्यामुळे माझं नाच सोड आणि माका माझी वाट दे. अरे बघूया तुझे पण किती तास शिल्लक रवले तू पण ये मैदानात ये वीर ये हिम्मत असत तर आहा स्वार्थापायी भूलतील सारे स्वार्थापायी भूलतील सारे माणूस गीता खेळण चाले माणूस गीता खेळण चाले दोन दिसाची उरली नाती कुणी नाव रे अंती सोबती कुणी नाव रे आहा बहीण कुणाची भाऊ कुणाचा बहीण कुणाची बहीण कुणाची बहीण कुणाची भाऊ कुणाचा पैसा वाटे बहुमोलाचा पैसा वाटे बहुमोलाचा सोडून या मुली नाती सोडून या मुली नाती कोणी नाव रे दिताम ताथया तिता मगे 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 आहा 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 या राजा काय झालं माझ्या भावाक मारलंस होय त्याचा बदला भेटू गेलोय अगं हिडंबे तुझ्या भावाक मी वगीच नाही मारलं तुझो भाव पहिलं तर माझ्या बायकोच्या वाट्याक गेलो अरे ताता सोडूनच दी मग हे माझ्या नगरीतल्या लोकांका छळूक लागलो ते का जितो ठेवटले नाही तर मारतले नाही तर का जितो ठेवतलं रोज तर मग सत्य होय तर तू माझ्या बरोबर लढतल ये तर मग मैदानात आहा पाप पुण्याची रीत गड्या रांगडी पाप पुण्याची रीत गड्या रांगडी अभिमान
जयाच्या उरी मार झाला धरणीवरी अभिमान जयाच्या उरी मार झाला धरणीवरी महती तुझी रे वाकडी दगडा रांगडी आहा दोन दिवसाची सगळी नाती दोन दिवसाची सगळी नाती कुणी ना सोबती ओबती देह पानाचा उडमुडा भक्ती मार्ग जपरे तोडा देह पानाचा उडमुडा याव जीवाला नामाची गोड दगडा रांगडी आहा नारद मुनी आता परत काय झाला तुमचा? राजानो एक वाईट बातमी असा. काय? आपल्या राज्याची राज्यकर्ती त्यांचा आणि काय आपली झाला? धर्मपत्नी यांचा आताच अपघात झालो आणि पण आपले राजकुमार हे परमेश्वरा मी या कट्टा नगरीचो राजो जयच्याक थंय न्याय देणारो सगळ्या लोकांका सुखी ठेवणारो तू माझ्या बरोबर आता एवढं कठोर खेका झालो कठोर कशाक झालो? महाराज सावराच होता. अरे मुनी तुम्ही पण बरोबरच बोलता. माझ्या कट्टा नगरीच्या रक्षणासाठी संरक्षणासाठी आणि विकासासाठी माका होय आता स्वतःचं दुःख बाजूक ठेवून सावराकच होया. काय सगळं रवान येणार मुनी तुम्ही आज काय बातमी घेऊन इलेलास मगाशी ती मी ऐकलेलं आहे ना काहीतरी माका सांगा होता कोणतो कोण संजो काय काय त्याचा काहीतरी झाला ना हो मुलगी पळायलाच गेली म्हणजे मज्जा काय? दिली. तुमका नारद मुनी मस्करी वाटत पोरगी पळान गेली म्हणजे गेली ती गेली हो. हे का? त्याच्या अंगात चरबी आमका काय करूचा? तुमका काय करूचा तुम्ही रवतलाच बाजू तो विचार ओरडत असतलो ना रडे ना रे, म्हणजे वादा काय हो करता. करता सांगता तुमका महाराज महाराज घात झालो. काय झाला मी हा संजो होय काय माझ्या चिडू पिंक्या हा त्या गण्यावांगडा पळून गेला. कधी मी त्याका लहानाचा मोठा केलोय पण त्या मेल्या गण्यान माझ्या चढवर करणी करून पळवून नेले. होय काय राजानो तुमका माहिती हा माझ्या चिडू गरीब गाय होता आता मी कसो जगा. राजानो तुमचा राज्य असेल म्हणजे न्याय कसो जयचकते आता माका न्याय द्यावा. देऊया रे तुका न्याय महाराज तुमका माहिती असा याचा चढूला धुतल्या तांदळाचा ना. होय त्या दिवशी मी काल बघितलं त्या गण्या सांगित होता गणे माझ्या अंगडा लगीन कर नाही तर मी बावड्यात जीव देतलोय. म्हणजे अति धुतल्या तांदळाचा होता शापच. नारद मुनी आत्ताच्या आत्ता त्या गण्याखाली या संध्याच्या चेडवाक माझ्या दरबारात आणा थोड्या वेळान आणि त्यांका संध्याकडे त्याचा चेडू सुपूर्त करा आणि त्या गण्याचा काय करू जाता मगे बघूया. चला निघालो. तुमका माहिती हा संजयचा चढू पान गेला. काय गप्र होय काका तू संजयचा चढू पान गेला. काय आता म्हणायचा पोरांका काय राहुलात ना. हा हो हा लय बोलतो. हा आता या पोर पळान गेला संजयचा नाक खाली गेला ना तीच अपेक्षा होती. अपेक्षा तीच होती माझी मागे इल्लो माझ्याकडे होय बसतो आणि माका सांगाक लागलो सुगल्या सुगल्या तुझा पोर राजांगडा फिरा होता. मी आपलं लक्ष दिलंय ना तुझा पोर राजांगडा फिरा होता.
गप त्यांका ह्या केलं तर तू का करतले आता ए लय बोला नको आधीच सांगतोय मी मारतलंय इथं येऊन काका तू हे लय बोलतात मी चाललाय का आता मी ऐकायला जाऊचाय ना डायरेक्ट चाललाय मी बाय बाय जाने मग माका ही राजगादी सांभाळलं तेका तर बरीच वर्ष झाली. माझ्या राज्यात अनेक खून झाले त्यांचं न्याय पण मी जायच्यात तय केलं. अनेक लोकांका न्याय दिलं. या राज्यातल्या प्रजे सुखी आणि समाधानी ठेवतो मी प्रयत्न केलं. माझ्या हातातून काय चुकप्र झाडी असतात त्या प्रजेन माफ करूची. राज्यशासन म्हणजे माझो न्याय कसो जायच्या तर ह्यो देवचो मी जोपर्यंत तोपर्यंत मी तुमका प्रयत्न करतलंच. हे परमेश्वरा माझ्या आईच्या पश्चात माझ्या बाबांची रक्षण करण्याची जबाबदारी माझ्याकडे आहे. तसेच या नगरीतील प्रत्येक व्यक्तीचा रक्षण करण्याची जबाबदारी आणि प्रत्येकाला सुखी ठेवण्याची जबाबदारी माझ्याकडे आहे. आणि यापुढे मी सुद्धा बाबांचो न्याय कसो जायच्या थय तशीच कृती मी करतलोय. माझ्या आईचा स्वप्न होता की आपले मराठी शाळा वाचवायचे आणि त्यांना सुधारायचे आणि हा मी माझा आईचा स्वप्न नक्कीच पूर्ण करतलोय. आहा काय राजकुमार पत्ताकले शाणोसं वाटतं. तुझ्या बापाशी जायच्यात काही नाही दिले म्हणून आमच्यासारख्या डाकू लोकांचे घात झाले. अरे तू कोण आणि माझ्या बाबांना उलट सुलट बोलणार तू कोण? अरे आता यापुढे मी बाबांची राजगादी सांभाळणार असोय. आता मी सुद्धा तुमका सुखी सोडणार नाही. आता मी सुद्धा बघतोय तुमचे किती दिवस शिल्लक रवले ते. हिंमत आता तर वीड तर हो सज्ज. आहा भाव अंतरिते हळवे कसे तुळी फूल. भाव अंतरिते हळवे भाव अंतरिते हळवे भाव अंतरिते हळवे कसे तुळी फूल. स्वतःच्या सुगंधाची स्वतःच्या सुगंधाची स्वतःलाच भूल तुझे आहा नको झालं पळाविन नको भिन्न राग. नको झालं पळाविन नको झालं पळाविन नको झालं पळाविन नको भिन्न राग. झोपेतही विवेकाला झोपेतही विवेकाला झोपेतही विवेकाला येते आहे दाग. तुझे नामाले ओटी तुला भारवले. आहा पिताश्री नतमस्तक होतो. आशीर्वाद. अरे राजकुमार आज तुझं माका खूप अभिमान वाटता कारण तू माझ्यासाठी इतक्या गर्वाचं काम केलं. आजपासून माझी राजगादी मी तुझ्याकडे सुपूर्त करतो. बाबांनो मी तुमचा शब्द देतोय. यापुढे मी रावणची गादी सांभाळतलोय आणि तुमचो न्याय कसो जायच्याच थंय असा तशीच कृती मी करतलोय. हा सगळा राहून दे राजकुमार पण सध्या तर माका एक चिंता सतावता. आता आपले मराठी शाळा बंद होण्याच्या मार्गावर असोत आणि सगळी लोक आपल्या मुलांना उचलून इंग्लिश मिडियम इंग्रजी शाळांमध्ये घालतो.
त्यामुळे मराठी शाळांमधली मराठी शाळांमधील पट कमी हो, त्या शाळा बंद पडतले हो, त्यावर तू काहीतरी उपाय करू हो. तुझ्या तर आईचा स्वप्न होता की हे मराठी शाळा वाचव, आपलं गाव सुधारवण्याचं. बाबा मी तुमचा शब्द देतोय, आपले मराठी शाळा वाचवण्यासाठी जा करूचा लागात का मी करूक तयार असेल. जे पडल्यास या सगळ्या पालकांका आणि सगळ्या मुलांका एकत्र घेऊन रस्त्यावर शाळा भरवीन. पण या सरकारच्या दडपशाही धोरणाच्या विरोधात जाऊन आपली शाळा, आपली मुला, आपले शिक्षक इतर कर्मचारी यांच्या भल्यासाठी जो राजकुमार सरकारच्या दडपशाही धोरणाचो धिक्कार करी. राजकुमार, तुझे विचार खरोखरच खूप धन्य असत आणि आपल्या शाळेसाठी जा काय लागाल त्या मी करूक तुझ्यासोबत तयार असत. आपली शाळा वाचवूया आणि राज्यातले सगळे शाळा वाचवूया. बाबा आपली शाळा तसेच आपल्या राज्यातले सगळे शाळा वाचलेच समजा, कारण या सगळ्या पालकांची आणि सगळ्या माजी विद्यार्थ्यांची साथ कायम असा आणि हे सगळे पालक आपली मुला मराठी शाळेतच घालतली ह्यो माझा शब्द असा. महाराज ह्यो एवढं मोठं वटवृक्ष उभं करण्यासाठी पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी लोकवर्गणी जमा केल्यानी, कोणी अंगमेहनत केल्यानी, कोणी जमीन धनदौलत लोकवर्गणी जमा करून, कोणी जमीन साहित्य इत्यादी सगळं काय दिल्यानी आणि हे एवढे मोठे मराठी शाळा उभे केल्यानी. महाराज आम्ही या मराठी शाळेतच शिकाण मोठे झालो आणि या नगरीचे राजे झालात तुम्ही. अरे राजकुमार, मी स्वतः लहान असताना मराठी शाळेत शिकलो, मोठं झालं या राज्याची राजगादी सांभाळलं. तू माझा पुत्र, तुका मी मराठी शाळेत शिकवून लहानाचं मोठं केलं. आता माझ्याकडची राजगादी मी तुका सोपवलंच असेल. पण तुझी मुला पण आता या शाळेतच शिकन मोठी जाऊ होईल. बाबा आपले आणि आपल्या राज्यातले सगळे मराठी शाळा वाचवण्यासाठी या सगळ्या पालकांचो, शिक्षक प्रेमींचो आणि माझे विद्यार्थ्यांची साथ कायमची असते आणि हे सगळे लोक आपल्याक साथ देतलेच ह्यो माझा शब्द असतो. चला तर मग सगळ्यांनी मिळून उठाव करूया आणि आपल्या राज्यातले सगळे मराठी शाळा वाचवूया आणि त्यांना सुधरवूया. आणि मी ह्यो राजकुमार यापुढे आपली मराठी शाळा वाचवण्यासाठी शाळेत पटसंख्या वाढवणं तसेच शिक्षक भरती करणं या सगळा काय मी करतलोय ह्यो माझा शब्द असा. आणि यापुढे राजशासन म्हणजे न्याय कसो चैच्या थय. धन्यवाद. भाव फुलानो पथभूषवा, भाव फुलानो पथभूषवा, भाव फुलानो पथभूषवा, प्रभुची ताहुल लेतावचित, प्रभुची ताहुल लेतावचित, आनंदाचे तल फुलवा, भाव फुलानो पथभूषवा, भाव फुलानो पथभूषवा, भाव फुलानो पथभूषवा, आनंदाचा फुलवी फुलोरा, आनंदाचा फुलवी फुलोरा, तमनाने नाच मयूरा, तृप्त मनाने नाच मयूरा, अधिरमनाच्या चंचलतेचा ज्ञानाचा गाथवा, भाव फुलानो पथभूषवा, भाव फुलानो पथभूषवा, भाव फुलानो पथभूषवा. श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त. खूप सुंदर. खरं तर सगळ्यांनी इथेच थांबायचं आहे, संपूर्ण टीमने या ठिकाणी थांबायचं आहे. ॲडव्होकेट गुरुनाथ कुलकर्णी, न्यू इंग्लिश स्कूल माळगाव यांच्या टीमने आज जो दशावतार सादर केलेला आहे, खरोखरच आजची रात्र त्यांनी अविस्मरणीय केलेली आहे. एक काळ असा होता की दशावतार हे घराघरामध्ये पोचलं होतं, पण नंतर सोशल मीडियामुळे कुठेतरी ही कला लोप पावत आहे की काय असं वाटत असतानाच आज याच दशावतार सादर करणारी जी मंडळी आहेत त्यांच्या तारखा महिने बुक असतात, 1-2 महिने बुक असतात अगोदर. एवढं ही क्रेज या दशावतारने आजही संपूर्ण तरुण वर्ग असेल, आपली जी जुनी जाणती आहे त्यांना हा कला प्रकार तर खूपच आवडतो, परंतु आज ही कला लोकांपर्यंत पोहोचवण्यामध्ये या लहान मुलांनीही जे आपलं कौशल्य दाखवलं, अभिनय कौशल्य, आणि खरोखर म्हणजे जी प्रासंगिकता आहे
तुमच्याशी जो संवाद साधला तो भल्यांना साधता येत नाही. मुलांशी संवाद साधताना अरे तुम्ही बोला तू बोल असं विचारावं लागतं. पण तिने जो संवाद साधलेला आहे, नाव काय? जिग्नेश. याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत, कारण उत्स्फूर्त असा तो संवाद होता आणि सगळेजण त्याला प्रतिसाद देत होते आणि त्या प्रतिसादाला तेवढंच उत्तर त्याने सुंदर दिलेलं आहे. आणि या संपूर्ण टीमचं मी या ठिकाणी आदरणीय कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे विश्वस्त आदरणीय पवार साहेब, अध्यक्ष आदरणीय वराडकर साहेब, अजयराज वराडकर साहेब आणि सचिव आदरणीय सुनील नाईक साहेब यांना विनंती करतो की या सगळ्या टीमचं त्यांनी अभिनंदन करायचं आहे या सुंदर नाट्यप्रयोगासाठी. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी जो संदेश दिलेला आहे की मराठी शाळा वाचवा. शाळा ही वाचवण्यासाठी वेगळं काय करायचं नाही आहे. तर इथे जे पालक आहेत त्या पालकांना विनंती आहे की आपली जी मुलं आहेत ती मराठी शाळांमध्ये तुम्ही पाठवायची आहेत, कारण आपली मराठी शाळा ही जगाच्या नकाशावर पोहोचलेल्या मराठी शाळा आहेत. तर या ठिकाणी हे संपूर्ण कौशल्य जे आहे ते या ठिकाणी मला वाटतं मुख्याध्यापक बेनके सर आहेत, त्यांनी समोर यायचं आहे. त्याचबरोबर शिक्षक श्री रणजित राणे सर, त्यांचे लिपिक श्री साईश खोत, संस्था सदस्य आदरणीय फणसेकर सर यांनाही मी विनंती करतो की आपण व्यासपीठावर यायचं आहे. सदस्य श्री प्रवीण धामापूरकर आणि या संपूर्ण टीमला ज्यांनी हार्मोनियम, पखवाज आणि झांज या सुमधुर अशा तालासुरांनी ज्यांनी हा संपूर्ण प्रयोग सजवला ते यश बांबर्डेकर हार्मोनियम, पखवाज वैभव नाईक आणि झांज मयूर नाईक या सगळ्या टीमचं खूप खूप अभिनंदन. आणि त्याचबरोबर यातले जे कलाकार आहेत त्यांची नावं वाचणं क्रमप्राप्त आहे, ज्यामध्ये राजा शांतीसेन, प्रणय अजाण परब, त्यानंतर दुर्गा राणी राजकुमार शांताराम परब, सुगंधी जिग्नेश बुट्टे, चोर वेदांत खोत, राक्षस अक्षत तोंडवळकर, नारदमुनी मयूर आंगणे, डाकू अद्वय भोगले, संजय रुद्र अनिल परब, मोरवाली ओम शेलार, गणपती आदित्य परब, भटजी प्रज्ञेश अजाण परब अशा संपूर्ण टीमने आजचा हा संपूर्ण सोहळा जो आहे तो निश्चितपणे अविस्मरणीय केलेला आहे. आणि आपली जी पारंपरिक कला आहे ती जतन करण्यासाठी या ठिकाणी ही मुलं झटत आहेत. मी आदरणीय विश्वस्त पवारसाहेब यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या शुभ हस्ते या संपूर्ण टीमचं त्यांनी कौतुक करायचं आहे. सर्व सोबत असलेले आमचे कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष आदरणीय अजयराज वराडकर साहेब, सचिव आदरणीय सुनील नाईक साहेब आणि आमचे माजी मुख्याध्यापक फणसेकर सर या सगळ्यांना विनंती करतो की आपण या सोनेरी क्षणाचे सगळेजण साक्षीदार होऊया. पुन्हा एकदा जोरदार टाळ्या या संपूर्ण टीमसाठी झाल्या पाहिजेत. यानंतर एक आगळी वेगळी कलाकृती कुरुक्षेत्र. मगाशी सांगितल्याप्रमाणे आमचे ग्रंथपाल पत्रकार प्रफुल्लजी देसाई यांच्या सिद्धहस्त लेखणीतून साकारलेली एकांकिका कुरुक्षेत्र आपल्या समोर सादर होत आहे. खूप सुंदर. परत एकदा सांगतोय की हा जो संदेश आहे मराठी शाळा वाचवा. आपल्या ग्रामीण भागातील ज्या शाळा आहेत आज बघाल तर अनेक ठिकाणी पटसंख्या फार कमी झालेली